स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि त्यातही अमरावती विभागाचा भूगोल कधीकधी डोक्याला ताप देतो नाही का? पण काळजी नसावी. आजच्या या विश्लेषणात आपण याच अवघड प्रश्नांमधले सापळे शोधून ते सोपे कसे करायचे हेच तर बघणार आहोत. चला सुरुवातच एका अशा प्रश्नांनी करूया जो हमखास विचारला जातो आणि हमखास गोंधळ निर्माण करतो. मालेगाव नक्की आहे कुठे? वाशिममध्ये की नाशिकमध्ये? याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण अमरावती विभागाचा भूगोल उलगडणार आहोत. हे बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इथे नुसतं पाठांतर करून चालणार नाही. आपल्याला प्रश्नांच्या मागे लपलेला तर्क समजून घ्यायचा आहे. परीक्षक आपल्याला कसं आणि कुठे फसवू शकतात ते ओळखायला शिकायचं आहे. ठीक आहे, चला तर मग आपल्या मिशनवर निघूया. आपण एक एक जिल्हा उलगडणार आहोत आणि त्यातील वारंवार विचारली जाणारे हमखास चुकणारे सापळे शोधून काढणार आहोत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी डोक्यात एकदम पक्की करून घ्या, यवतमाळ जिल्हा अमरावती विभागातले सगळ्यात जास्त तालुके इथे आहेत, तब्बल 16. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. आता ही 3 नावं बघा, पुसद, उमरखेड आणि दिग्रस. ही नावं इतकी महत्त्वाची का आहेत माहितीये? कारण परीक्षक नेमकी हीच नावं इतर जिल्ह्यांसाठी चुकीचे पर्याय म्हणून वापरतात. त्यामुळे ही त्रयी फक्त यवतमाळचीच हे पक्क लक्षात ठेवा. हा तर परीक्षकांचा एकदम आवडता सापळा आहे. केळापूर आणि पांढरकवडा ही 2 वेगळी ठिकाणं नाहीयेत, तर एकाच तालुक्याची 2 नावं आहेत. इथेच तर सगळेजण फसतात, पण आपण नाही फसायचं. ओके, यवतमाळ झालं. आता वळूया अमरावती जिल्ह्याकडे. इथे आहेत 14 तालुके आणि इथे काही खास जोड्या आहेत ज्यांच्यावर आपल्याला विशेष लक्ष ठेवायचं आहे. इथे पॅटर्न अगदी स्पष्ट दिसतोय, नाही का? चिखलदरा आणि धारणी हे झाले डोंगराळ, थंड हवेचे तालुके. आणि चांदूर नावावरून होणारा गोंधळ तर ठरलेलाच. चांदूर बाजार आणि चांदूर रेल्वे नेहमी लक्षात ठेवा, हे दोन्ही अमरावतीतच आहेत. पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. 13 तालुके आहेत इथे. आणि हो, इथेच आहे ते जगप्रसिद्ध ठिकाण ज्याच्या जिल्ह्यावरून सगळ्यात जास्त गोंधळ होतो. ही गोष्ट मनावर कायमची कोरून ठेवा. लोणार सरोवर फक्त आणि फक्त बुलढाणा जिल्ह्यात आहे. अकोला नाही, अमरावती नाही, फक्त बुलढाणा. हा एक मार्क हक्काचा आहे. आता बघूया अकोला. फक्त 7 तालुके आहेत. त्यामुळे वाटेल की हे सोपं आहे. पण थांबा, जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नांमध्ये इथलीच नावं जास्त विचारली जातात. तर मग ही नावं अकोला जिल्ह्यासोबत पक्की जोडून ठेवा. अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी आणि मूर्तिजापूर. मूर्तिजापूरसाठी तर हमखास अमरावतीचा पर्याय देतात, पण आपण सावध राहायचं. आणि आता आपण आलोय आपल्या शेवटच्या थांबावर, वाशिम. अमरावती विभागातला सगळ्यात लहान जिल्हा, फक्त 6 तालुके आणि इथेच आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तर लक्षात आलं का? ज्यावेळी प्रश्न अमरावती विभागाच्या संदर्भात येतो तेव्हा मालेगाव हे वाशिम जिल्ह्यातच आहे. नाशिकचं प्रसिद्ध मालेगाव वेगळं आणि वाशिममधलं वेगळं. हाच तो क्लासिक ट्रॅप आहे जो आपल्याला टाळायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेतली, पण आता खरी गंमत सुरू होते. आता आपण या प्रश्नांमागचा पॅटर्न समजून घेऊया, जेणेकरून जास्त गुण मिळवणं एकदम सोपं होईल. हा आलेख बघा, किती स्पष्ट दिसतंय सगळं. यवतमाळचा बार किती उंच आहे आणि वाशिमचा किती लहान. बस एवढं जरी लक्षात ठेवलं ना की यवतमाळमध्ये सर्वाधिक म्हणजे 16 आणि वाशिममध्ये सर्वात कमी म्हणजे 6 तालुके आहेत, तरी एक प्रश्न पक्का. हा तक्ता म्हणजे परीक्षेचा कोड उलगडण्यासारखाच आहे. बघा परीक्षक कसं खेळतायत. मूर्तिजापूरला अमरावतीशी जोडतात, लोणारला अकोल्याशी आणि वणीला तर थेट चंद्रपूरशी. हे मुद्दाम केलं जातं, आपलं ज्ञान तपासण्यासाठी. आता प्रश्न येतो की ही सगळी माहिती लक्षात कशी ठेवायची. काळजी करू नका, त्यासाठी आपल्याकडे काही जबरदस्त आणि सोपी स्मरणतंत्र आहेत. आपण 2 साधी पण प्रभावी तंत्र वापरणार आहोत. पहिलं म्हणजे जिल्ह्याचा नकाशातला आकार बघून त्याला ओळखायचं आणि दुसरं जिल्ह्यांच्या सीमांच्या लॉजिकने चुकीचे पर्याय लगेच बाद करायचे. महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आणा. अमरावती विभागात दक्षिणेकडचा तो उंच आणि लांबट आकाराचा जिल्हा कोणता? बरोबर, तो आहे यवतमाळ. बस हा आकार डोक्यात फिट करायचा. आणि त्याच नकाशात मोठ्या जिल्ह्यांच्या मध्ये अडकलेला तो छोटासा कॉम्पॅक्ट ठोकळा कोणता? तो आहे वाशिम. पाहिलं
किती सोपं आहे आकारमानावरून जिल्हे लक्षात ठेवणं. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो, जे काही उलगडलं, ते सगळं एकत्र करून एका अंतिम सुपर कम्प्रेस तक्त्यामध्ये बघूया. रिव्हिजनसाठी एकदम परफेक्ट. ही आहे आपली फायनल चीट शीट. डोंगराळ भाग म्हटलं की अमरावती, सरोवर म्हटलं की बुलढाणा, सगळ्यात लहान जिल्हा वाशिम आणि सगळ्यात मोठा यवतमाळ. सगळं एकाच ठिकाणी, एका नजरेत. आता तुम्हाला हा पॅटर्न समजलाय. पण विचार करा, ही विचार करण्याची पद्धत फक्त भूगोलापुरतीच मर्यादित नाही. अशाच प्रकारे इतिहासाच्या सनावाळ्या असोत किंवा विज्ञानातील सूत्र, परीक्षेमधले अजून कोणते कोड्स आपण उलगडू शकतो, कुठे कुठे ही पद्धत वापरता येईल, जरा विचार करून बघा.